हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी पूनम. आजचा दिवस आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पूजा तर हवीच. आजच्या ब्लॉगमध्ये मी घेऊन आले आमच्या घरी दर गुरुवारी केलं जाणारं स्वामी समर्थ अभिषेक पूजन आणि उंबरठा पूजन. उंबरठा म्हणजे आपल्या घराचं मुख्य द्वार, जिथून आपल्या घरात सुख, शांती आणि लक्ष्मी प्रवेश करते. गुरुवारी उंबरठा पूजन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढते असं मानलं जातं. मी उंबऱ्यावर हळद, कुंकू, फूल आणि दिवा लावते आणि मनापासून प्रार्थना करते की सगळ्यांच्या घरात आनंद आणि शांती राहो. खूप प्रसन्न वाटतं ना. आता वळूया देवघराकडे. पूजेची सर्व तयारी करून घेतली, दिवा लावून घेतला, सर्व देवांची छान अंघोळ करून घेतली आणि स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना व्यवस्थित त्यांच्या जागेवर ठेवून दिले. स्वामी समर्थांचा अभिषेक करायचा होता म्हणून त्यांना तांगणात घेऊन त्यांच्यावर दूध, दही, पाण्याने अभिषेक करून घेतला. स्वामी म्हणतात, बाळा श्रद्धा ठेव, मी आहे तुमच्यासोबत. भक्तीने केलेल्या प्रत्येक पूजेत माझं अस्तित्व असतं. अभिषेक झाल्यावर स्वच्छ कापडाने स्वामी समर्थांना पुसून त्यांच्या जागी व्यवस्थित ठेवून दिलं. नंतर सर्व देवांना गंध लावून घेतला. स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोलाही गंध लावून घेतला. बाकी उरलेल्या सर्व देवांना गंध लावून त्यांना छान मोत्याच्या सुंदर अशा माळाही घालून घेतल्या. माळा घातल्यानंतर सर्व देव खूप सुंदर दिसतात. खूप प्रसन्न वाटते मनाला. पिंडीवर झरणाऱ्या प्रत्येक थेंबात दडलेला आहे भक्तीचा स्पर्श आणि महादेवांची कृपा. छोटेसे लक्ष्मीचे पावलं काढून घेतले. किती सुंदर आणि प्रसन्न वाटते बघा. शेवटी दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावून घेतली. स्वामी म्हणतात, जीवनात संकट येतील पण श्रद्धा ढळू देऊ नका. माझं नाव घेत राहा. जय जय स्वामी समर्थ. मी आहे, होतो आणि राहील माझ्या भक्तांच्या प्रत्येक श्वासात. तर हा होता माझा आजचा गुरुवार विशेष व्लॉग, उंबरठा पूजन आणि स्वामी समर्थ अभिषेक पूजन. आशा करते हा भक्तिमय व्लॉग तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या एका नव्या ब्लॉगमध्ये. बाय.